आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आणि कर्जमाफीविषयी एक अपडेट इथं महत्त्वाची असणार आहे शेतकऱ्यांसाठी. एक आनंदाची बातमी म्हणजेच कर्जमाफीची अधिकृत तारीख आहे ती आता जाहीर करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत कर्जमाफीचा जो फायनल निर्णय आहे तो आता घेण्यात आलेला आहे. कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे, कोणत्या बँकेकडून काढलेलं कर्ज माफ होणार आहे, कर्ज सर्वात अगोदर माफ होणार आहे आणि परंतु कोणत्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज इथं माफ होणार का, तर या जसं की व्यतिरिक्त दुसरं कोणतं कर्ज माफ होणार का, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. आणि ज्या बँकेचं सर्वात अगोदर कर्जमाफी केली जाईल त्या बँकेची यादी या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. कर्जमाफीचा जो मुद्दा आहे तो आता सर्वात मोठ्या प्रमाणात पेटलेला आहे. त्यामुळे जो कर्जमाफी होणार आहे तो निर्णय आता घेतलेला आहे. राज्य सरकारचं इथं कर्जमाफी घेणं भार पडलेलं आहे. सामान्य शेतकऱ्यांचं कर्जमाफी तारखेला इथं कर्जमाफी होणार आहे. कर्जमाफी कोणत्या तारखेपासून तुमच्या बँकेचं कर्जमाफी खात्यातून पैसे हे नील होणार आहे अशी माहिती आपण बघणारच आहोत मित्रांनो. परंतु संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो. तर बघा, इथं सर्वात पहिले बँकेची यादी जी आहे ती आता राज्य सरकारकडून प्रकाशित करण्यात आलेली आहे. या यादीमध्ये असलेल्या बँकेचं सर्वात पहिलं कर्ज माफ केलं जाईल, तर ती यादी या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर बघा, यादीमध्ये पहिली जी बँक आहे ती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे आणि राज्य सरकारच्या इथं विभागाखाली असते ही बँक मित्रांनो. विशेष म्हणजे या बँकेमध्ये भरपूर शेतकऱ्यांनी कर्ज थकीत ठेवलेलं आहे आणि या बँकेचा कर्जाचा थकीत आकडा जो आहे तो दुसऱ्या बँकेपेक्षा सर्वात जास्त आहे मित्रांनो. बँकेचा इथं सर्वात अगोदर कर्ज माफ केलं जाणार आहे. त्यानंतरची दुसरी जी बँक आहे ती स्टेट बँक ऑफ इंडिया आहे मित्रांनो. तर या बँकेचं देखील सर्वात अधिक कर्ज माफ केलं जाणार आहे, कारण की शेतकरी मित्रांनो ही बँक जी आहे ती भारत सरकारच्या नियंत्रणाखाली असते. विशेष म्हणजे ही बँक जसं की भारतीय सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे. त्यानंतर तिसरी बँक आहे मित्रांनो बँक ऑफ बडोदा. ही एक बँक राष्ट्रीय अधिकृत बँक आहे मित्रांनो. या बँकेचं जसं की सरकारकडे 60% पेक्षा अधिक हिस्सा ही जी बँक आहे ती म्हणजेच इथं भारतात इथं दुसऱ्या क्रमांकावर सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे मित्रांनो. पहिल्या क्रमांकावर सर्वात मोठी आणि सार्वजनिक बँक म्हटलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि दुसऱ्या क्रमांकावर सर्वात मोठी सार्वजनिक बँक म्हटलं की बँक ऑफ बरोडा. ही अशा प्रकारचे दोन बँक आहे. या बँकेतील शेतकऱ्यांना खातं असेल तर इथं सगळ्यात आधी तुमचं कर्जमाफ केलं जाणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, इथं सर्वात अगोदर तुम्हाला मी बँकेची यादी सांगणार आहे, तर लक्षपूर्वक ऐकायचं आहे. इथं सेकंड बँक आहे मित्रांनो पंजाब अँड सिंध बँक. या बँकेकडून कर्ज काढले असेल तर ते देखील माफ होणार आहे. विशेष म्हणजे या बँकेचं इथं कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांना खुशखबर म्हणजे अशी बँक आहे ज्याचं इथं 100% भारत सरकारकडे पूर्ण मालकीची हक्क आहे. त्यानंतर पाचवी बँक आहे मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र. ही एक राष्ट्रीयकृत बँक आहे आणि ही सुद्धा भारत सरकारच्या मालकी हक्काची आहे. सर्वात महत्त्वाची या बँकेचे वैशिष्ट्य म्हणजेच या बँकेचं सर्वाधिक शाखा ग्रामीण भागात आहे मित्रांनो. यामुळे जे ग्रामीण भागातील नागरिक आहे त्यांना या बँकेकडून सर्वाधिक कर्ज काढलेलं असेल आणि ते कर्ज आता थकीत ठेवलं आहे तर त्या बँकेची इथं जसं की कर्जमाफ लवकरात होणार आहे मित्रांनो. त्यानंतर सहावी बँक आहे मित्रांनो युनियन बँक ऑफ इंडिया. हे देखील एक राष्ट्रीयकृत बँक आहे. या बँकेचं देखील कर्जमाफ केलं जाईल. त्यानंतर इथं सातवी बँक आहे मित्रांनो पंजाब नॅशनल बँक. या बँकेचं मुख्यालय जे आहे ते नवी दिल्ली येथे आहे. त्यानंतर आठवी बँक आहे मित्रांनो बँक ऑफ इंडिया. सांगण्यात आलेल्या प्रत्येक बँकेचं कर्जमाफ केलं जाणार आहे. त्यानंतर बघा, या काही मोठ्या इथं जसं की मोजक्या आणि प्रायव्हेट बँक आहेत ज्यामध्ये जसे की शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे ते देखील कर्जमाफ या ठिकाणी बघा होणार आहे मित्रांनो. प्रायव्हेट बँक आहेत त्या ठिकाणी याचं कर्जमाफ केलं जाणार आहे. पहिले जे बँक आहे जसं की HDFC बँक, कोटक बँक, ICICI बँक, जसं की IDFC बँक, ॲक्सिस बँक, यस बँक, इथं IDFC बँक, इथं फेडरल बँक, इथं RBI बँक, इथं भरपूरशा इथं कर्नाटक बँक, लक्ष्मी बँक, विकास बँक, सिटी युनियन बँक अशा प्रकारच्या प्रायव्हेट बँका आहे मित्रांनो. तर या बँकेकडून जसं की तुम्ही प्रायव्हेट बँकेकडून इथं कर्ज काढलेलं असेल तर या बँकेचं देखील इथं कर्जमाफ लवकरात लवकर केलं जाणार आहे मित्रांनो. मुख्य म्हणजे ज्या सांगण्यात आलेल्या बँका कर्जमाफीसाठी पात्र ठरल्या तरी देखील बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. कोणत्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी केली जाईल तर बघा, शेतकऱ्यांनी एका लिमिटमध्ये कर्ज घेतलं असेल तर तुमचं कर्ज हे 101% तुमचं कर्जमाफ केलं जाणार आहे. तर या ठिकाणी इथं कर्जमाफी जसं की लिमिटच्या वर कर्ज घेतलं असेल म्हणजेच बघा 2 लाखाचं कर्ज शेतकऱ्यांनी बँकेकडून घेतलं असेल आणि सरकारने इथं 1.5 लाखापर्यंत कर्जमाफी केली तर त्या शेतकऱ्यांना 2 लाखाचं इथं पूर्ण कर्जमाफ होणार नाही. त्यांना फक्त 1.5 लाखाचं कर्जमाफ केलं जाईल आणि जे उरलेले 50,000 रुपये शेतकऱ्यांना आहे त्यांना इथं जसं की पदावरून इथं त्यांना भरावं लागणार आहे. याचबरोबर तुम्ही
एखाद्या व्यवसायासाठी कर्ज घेतलं असेल किंवा दुसरं कोणतं कारण सांगून कर्ज घेतलं असेल तर त्याचं कर्जमाफ इथं होणार नाही. फक्त ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून पीक कर्ज घेतलं असेल तर तेच पीक कर्ज इथं माफ केलं जाणार आहे. कारण आतापर्यंतची जी कर्जमाफी करण्यात आली होती ती फक्त पीक कर्जासाठी करण्यात आलेली होती. बाकी याबद्दल काही नवीन अपडेट नाही मित्रांनो. तर कर्जमाफीची डेट लवकरात लवकर फिक्स होणार आहे. तर तुम्हाला ते तारीख जर का जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवावं लागणार आहे, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती सर्वात आधी तुम्हाला भेटत राहणार आहे. तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण की नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तारीख सांगणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.